पर्यावरणपूरक व पैशाची बचत करणारा ई-ट्रॅक्टर कृषी क्षेत्रात क्रांती घडवून आणेल असे प्रतिपादन परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केले। ते ठाणे प्रादेशिक परिवहन कार्यालयात देशातील पहिल्या ई-ट्रॅक्टरची नोंदणी करताना बोलत होते। यावेळी ठाणे प्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, ई-ट्रॅक्टर निर्मिती करणाऱ्या ऑटोनेक्स्ट कंपनीचे मुख्य कार्यकारी अधिकारी कौस्तुभ धोंडे व सेल्स मॅनेजर अभिषेक शिंदे हे उपस्थित होते। मंत्री सरनाईक म्हणाले की सन 2030 पर्यंत रस्त्यावरील एकूण वाहनांच्या संख्येमध्ये 20 ते 30% वाहने ही विजेवर चालणारी असावीत असे शासनाचे धोरण आहे। त्या अनुषंगाने ई-वाहनांना टोल माफी व खरेदीवर थेट अनुदान देण्याची योजना शासनाने आखली आहे। याचा फायदा ई-ट्रॅक्टर खरेदी करणाऱ्या शेतकऱ्यांना होणार आहे। तसेच स्वर्गीय अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाच्या माध्यमातून बिनव्याजी कर्ज देखील ई-ट्रॅक्टर खरेदीसाठी त्यांना उपलब्ध होऊ शकते। याबरोबरच इतर डिझेल ट्रॅक्टरच्या तुलनेमध्ये ई-ट्रॅक्टरचा देखभाल आणि दुरुस्तीचा खर्च जवळजवळ शून्य आहे। तसेच वापर करताना लागणाऱ्या विजेचा खर्च डिझेल इंधनाच्या तुलनेत 60 ते 70% कमी होणार आहे। त्यामुळे भविष्यात ई-ट्रॅक्टर शेतकऱ्यांचा किमियागार ठरणार आहे। नवीकरणीय तंत्रज्ञानावर आधारित ऑटोनेक्स्ट या कंपनीने भारतातील पहिला स्वदेशी निर्मित ई-ट्रॅक्टर यशस्वीपणे बाजारात आणला आहे। या ट्रॅक्टरचे पहिले अधिकृत वाहन नोंदणी सोहळा ठाणे येथील प्रादेशिक परिवहन कार्यालयात रविवारी पार पडला। शेतकऱ्यांनाच नाही तर कष्टकऱ्यांनाही त्याचा फायदा होणार आहे। सर्वसामान्य प्रवासी जे आहे ते इलेक्ट्रिक व्हेकलच्या खूप मागे लागलेले आढळून येत आहे पूर्ण देशामध्ये। आणि आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आमच्या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे साहेब आणि अजितदादांच्या नेतृत्वाखालच्या हे सरकारनं महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्याची योजना आखलेली आणि परिवहन मंत्री म्हणून मीच ती योजना सभागृहामध्ये गेल्या अधिवेशनाच्या दरम्यान सांगितलेले आहे। प्रामुख्याने आज जे ट्रॅक्टरचं आपण रजिस्ट्रेशन केलं त्याला 1,50,000चं अनुदान आणि रजिस्ट्रेशन फ्री केलेलं आहे। अशाच पद्धतीने बस असू द्या, ट्रॅक्टर असू द्या, 4 व्हीलर गाड्या असू द्या, प्रत्येक गाड्यांना प्राधान्य देऊन 2030 पर्यंत ह्या राज्यामध्ये किमान 30% तरी गाड्या ह्या इलेक्ट्रिक च्या असल्या पाहिजे अशा मताचं आमचं महायुतीचं सरकार आहे। त्यामुळे जास्तीत जास्त प्रोत्साहन देण्याचा आमचा प्रामाणिक प्रयत्न असतो। राज्य शासनाच्या माध्यमातून विविध उपाययोजना करून ह्या महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त इलेक्ट्रिक वाहनं कशी येतील आणि जुनी जी डिझेलची किंवा इतर जी पेट्रोलची वाहनं आहेत ती पण इलेक्ट्रिक च्या माध्यमातून कसं त्याचं रूपांतर करता येईल ह्यासाठी सुद्धा आम्ही प्रोत्साहन देतोय आणि निश्चितपणे त्याला यश प्राप्त होताना दिसतंय। अनेक वेळा इंधनाचे ट्रॅक्टर जे आहेत ते शेतामध्ये जास्त प्रमाणात वापरले जातात, मात्र आता शेतकऱ्यांना काय आव्हान असणार आहे? कारण या ठिकाणी सबसिडी कृषी विभागाकडून पण दिली जाणार आहे आणि अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळ अभिनंदनाची बाब आहे अण्णासाहेब आर्थिक विकास महामंडळाची। कारण शेतकऱ्यांनी घेतलेल्या कर्जावर 1 रुपया सुद्धा व्याज न घेण्याचं धोरण अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मंडळाने केलेलं आहे। राज्य शासनाचं अनुदान, व्याज फ्री कर्ज आणि अशा स्वरूपात जर विविध योजना राज्य शासनाच्या इतर माध्यमातून सुद्धा जर शेतकऱ्यांना उपलब्ध झाल्या तर निश्चितपणे एक नवीन अध्याय चालू होईल आणि ह्या अध्यायाचं रूपांतर ह्या देशातील 100% वाहनं भविष्यामध्ये हे इलेक्ट्रिकचे असतील। महाराष्ट्राचा गौरवशाली सांस्कृतिक वारसा आणि आधुनिक साहसी खेळांचा रोमांचक उत्साह यांचा अप्रतिम मिलाप घडवून आणत प्रो गोविंदा लीग सीझन 3चे ठाण्यात आयोजन करण्यात आले होते। संपूर्ण महाराष्ट्रभरातून आलेल्या 32 गोविंदा संघांनी शिस्त, ताकद आणि टीमवर्कचे रोमांचक प्रदर्शन करण्यासाठी महाअंतिम फेरीत प्रवेश करण्यासाठी साहस पणाला लावले। या हंगामात लीग आणखी मोठी होत आहे। अधिकृत टीव्ही ब्रॉडकास्ट पार्टनरशी हातमिळवणी करून राष्ट्रीय स्तरावर आपली लोकप्रियता वाढवत आहे। देशाच्या कानाकोपऱ्यातून या लीगच्या चाहत्यांची वाढती संख्या आणि अनेक वेगवेगळ्या ब्रँडसोबत केली जात असलेली भागीदारी यामुळे प्रो गोविंदा लीग सीझन 3 मध्ये अजून जास्त अतुलनीय साहस दिसेल हे या लीगने आपल्या चाहत्यांना वचन दिले आहे। महाराष्ट्र सरकारने दहीहंडीला अधिकृतपणे साहसी खेळ म्हणून मान्यता देऊन त्याचा दर्जा आणखी उंचावला आहे।
अतुलनीय धाडसाचे उत्तम प्रदर्शन आणि अटीतटीच्या स्पर्धेनंतर 16 संघ मुख्य स्पर्धेसाठी पात्र ठरले आहेत. 7 ते 9 ऑगस्ट 2025 या कालावधीत डोम SVP मुंबई येथे 3 दिवस रोमांच आणि साहसाने भारून गेलेले असतील. प्रत्येक संघाने प्रचंड शारीरिक कौशल्य आणि धोरणात्मक समन्वयाचे प्रदर्शन केले. थरारांचे मानवी पिरामिड तयार केले आणि या स्पर्धात्मक लीग फॉर्मॅटमध्ये पहिली सलामी दिली. पारंपरिक मूल्यांना आधुनिक क्रीडा वातावरणात कसे जुळवून घेता येते याचे हे एक जिवंत उदाहरण होते. महाराष्ट्राचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्यासह अनेक प्रसिद्ध व्यक्तींनी मोठ्या उत्साहाने पात्रता फेरीत हजेरी लावली आणि सहभागी गोविंदा संघाचा जोश वाढवला. या ऐतिहासिक हंगामाबद्दल बोलताना लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक म्हणाले, दहीहंडीचा सांस्कृतिक आत्मा जपणे आणि तरुण गोविंदांना त्यांची प्रतिभा दाखवण्यासाठी एक व्यावसायिक व्यासपीठ तयार करणे हे आमचे नेहमीच उद्दिष्ट राहिले आहे. हा केवळ एक उत्सवी परंपरा नाही, हा एक गंभीर साहसी खेळ आहे ज्यासाठी ताकद, शिस्त आणि टीमवर्क आवश्यक आहे. स्पर्धात्मक खेळ म्हणून तो ओळखणे महत्त्वाचे आहे, कारण तो तरुणांच्या विकासासाठी, त्यांना त्यांची ओळख निर्माण करता यावी आणि त्यांच्या समुदायांना प्रगत करण्यासाठी एक व्यासपीठ देतो. इतक्या मोठ्या प्रमाणात होणारी लीग केवळ लोकांना सक्षम बनवत नाही, तर बँड, प्रेक्षक आणि दीर्घकालीन व्यावसायिक संधी आकर्षित करून खेळाचे एकूण व्यावसायिक मूल्य देखील ठरवते. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे साहेब असताना आम्ही ह्या जो दहीहंडीचा उत्सव होता त्याचं गोविंदामध्ये रूपांतर करून त्याला एक क्रीडाचा दर्जा देण्याचं धोरण निश्चित केलं आणि माझी जी मागणी होती त्याला यश आलं. कारण गेल्या अनेक वर्षापासून गोविंदा म्हणून आणि नंतर गोविंदाचा दहीहंडीचा आयोजक म्हणून प्रताप सरनाईकने गेल्या अनेक वर्षापासून काम केलेलं आहे आणि माझी जी मागणी होती की दहीहंडीला एक स्पोर्ट्सचा दर्जा द्यावा आणि त्या माध्यमातून आमच्या सरकारनं ते मान्य केलं. प्रो गोविंदा हे स्पोर्ट्स 3 वर्षापासून चालू झाला. एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून भरपूर काही सहकार्य आमच्या ह्या प्रो गोविंदाला मिळालं आणि म्हणून हा प्रो गोविंदा इकडे उभा आहे. मला अभिमान ह्या गोष्टीचा वाटतो की युवा सेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक आणि त्याचबरोबर आमचे दहीहंडी समन्वय समितीची लोक 365 दिवस हा खेळ कसा मोठा होईल, जागतिक स्तरावर कसा जाईल यासाठी मेहनत करत असतात आणि त्यांच्या माध्यमातून आम्हाला हे दिवस आज दिसले. गेल्या 2 वर्षामध्ये हळूहळू आम्ही पावलं टाकत होतो, परंतु आता मात्र अतिशय जोमानं ही मंडळी सगळी पावलं टाकायला लागली आणि निश्चितपणे ह्या वर्षी प्रो गोविंदा जागतिक स्तरावर घेऊन जाईल. किंबहुना जागतिक स्तरावरचे जे काही बॉलिवूड किंवा हॉलिवूडचे कलाकार आहेत ते सुद्धा ह्या प्रो गोविंदामध्ये सामील होतील, दहीहंडीच्या उत्सवामध्ये सामील होतील. त्यामुळे आम्ही हा विचार करतोय की आमचा हा खेळ सर्वसामान्य मराठी लोकांचा, सर्वसामान्य मराठी मुलांचा हा खेळ जागतिक स्तरावर जावं आणि त्याचबरोबर स्पोर्ट्स कॅटेगरीमध्ये आल्यानंतर आमच्या मुलांना शासकीय नोकरी मिळावी, आमच्या मुलांना योग्य ते सहकार्य जसे शासकीय दुसऱ्या कोट्यातून दुसऱ्या स्पोर्ट्सला दर्जा दिला जातो तशाच पद्धतीने आमच्या मुलांनाही ते दर्जामध्ये शासनाच्या माध्यमातून त्यांना सहकार्य मिळावं. नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात. यासाठी आपल्या घरातील पाणी साठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. 1 दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत.
लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. ठाण्यातील जांभळी नाका चौकात इयत्ता पहिलीपासून हिंदी सक्ती विरोधात शासन निर्णयाची प्रतिकात्मक होळी करण्यात आली. यामध्ये शिवसेना नेते माजी खासदार राजन विचारे, मनसेचे ठाणे शहर अध्यक्ष रवींद्र मोरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे ठाणे शहर जिल्हाध्यक्ष सुहास देसाई, त्याचबरोबर ठाणे जिल्हा कार्याध्यक्ष प्रकाश पाटील, शिवसेना ठाणे जिल्हा महिला आघाडी रेखा खोपकर, ठाणे जिल्हा महिला कार्याध्यक्ष साबिया मेमन आदींसह शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते या आंदोलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहून मराठी आमच्या हक्काची, नाही कुणाच्या बापाची, रद्द करा रद्द करा, हिंदीची सक्ती कायदा रद्द करा अशा अनेक सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. त्यावेळी ठाणेकर मराठी नागरिकांनी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी होऊन हे आंदोलन यशस्वी केले. आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मराठी द्वेष्ट या सर्व मंडळींनी, या सरकारने आज कशा पद्धतीने मराठीची गळचेपी गेले कित्येक वर्षापासून चालू आहे. आणि तुम्ही बघितलं असेल या ठिकाणी हिंदी सक्तीची मागणी कुणी केली होती हे तर आम्हाला पहिलं कळू द्या. म्हणजे हिंदी सक्तीची मागणी जी आहे या युती सरकारने केली होती, या मुख्यमंत्र्यांनी केली होती, या उपमुख्यमंत्र्यांनी केली होती. आणि ही सक्ती आज या महाराष्ट्रामध्ये लादण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होत आहे. आज संपूर्ण मराठी माणूस, सर्व पक्षातले मराठी माणूस या ठिकाणी एकत्र झालेला आहे. या ठिकाणी मनसे आहे, त्यानंतर राष्ट्रवादी आहे, काँग्रेस आहे, सर्व पक्षाचे कार्यकर्ते आणि सर्व मराठी प्रेमी नागरिक एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिल्याबद्दल मी त्यांना धन्यवाद देतो. आणि अशीच एकजूट या ठिकाणी आपण राहावी. इथे कुठलंही राजकारण न आणता या मराठी अस्मितेसाठी हा जो लढा आपण देतोय तो मला वाटतं सर्वांनी एकत्र लढावा. नक्कीच त्याच्यामध्ये आपला विजय होईल. आज मी परत एकदा या निमित्ताने सांगू इच्छितो की तुम्ही बघितलं असेल ही हिंदी सक्तीची मागणी कोणाची आहे, कुठल्या हिंदी भाषिकाची आहे, ते आज जबरदस्तीने या ठिकाणी आज लादली जाते. आणि तुम्ही बघितलं असेल 1955 साली सुद्धा त्या ठिकाणी अशीच सक्ती त्या ठिकाणी केली होती आणि त्यावेळी सुद्धा मराठी जनता त्या ठिकाणी एकत्र होऊन त्याला मुंहतोड असा जबाब दिला होता. आणि असं असताना आज तुम्ही बघितलं असेल या महाराष्ट्रामध्ये महिलांवरती अत्याचार होत आहेत. आज या संपूर्ण याच्यामध्ये गुंडगिरी या ठिकाणी चालू आहेत. आज तुम्ही बघितलं असेल दिवसा ढवळ्या खून होत आहेत. आणि आज बघितलं तर इकडचे उद्योगधंदे, आज तरुण पिढी बर्बाद त्या ठिकाणी करण्याचं काम हे सरकारच्या माध्यमातून होत आहे. आज सर्व उद्योगधंदे गुजरातला चाललेले आहेत. आणि असे कित्येक असे प्रश्न आहेत. सुप्रीम कोर्टाने सुद्धा या ठाण्यामध्ये 3000 कोटीचा घोटाळा या सुप्रीम कोर्टाने काढला. जनतेचा आवाज त्या ठिकाणी दिला. जनतेने सुद्धा त्या ठिकाणी लोकप्रतिनिधी सुद्धा मागणी केली होती. विधान परिषदेमध्ये सुद्धा त्या ठिकाणी मागणी झाली होती आणि तरी सुद्धा त्या ठिकाणी न्याय मिळाला नाही. पण सुप्रीम कोर्टाचे जे चीफ जस्टिस आहेत त्यांनी हा घोटाळा काढल्यानंतर त्या ठिकाणी शेपूट घालून त्या ठिकाणी परत तो हे मागे घेतला. परंतु 3000 कोटीचा जो घोटाळा झाला त्याचं काय? आज प्रत्येक ठिकाणी, आज सुद्धा या ठाण्यामध्ये त्या ठिकाणी पक्षातल्या दुसऱ्या पक्षातली लोक घेऊन त्या ठिकाणी फोडण्याचे पैशाचा आमिष दाखवून त्या ठिकाणी फोडण्याचा कार्यक्रम आज ठाण्यामध्ये चालू आहे. इकडे मराठी माणूस रस्त्यावर एकत्र झालेला आहे आणि त्या ठिकाणी दुसऱ्या पक्षातले फोडून त्या ठिकाणी प्रवेश करण्याचं काम चालू आहे. म्हणजे आज तुम्ही बघितलं असेल या लोकांना काही मराठीचं देणं घेणं नाही आणि जाणून बुजून या त्या ठिकाणी तुम्ही बघितलं असेल हिंदू मुस्लिम करण्याचा प्रयत्न केला परंतु तो सुद्धा काही झाला नाही. मग आता मराठी आणि हिंदू म्हणजे मराठी आणि हिंदी या ठिकाणी दोघांना आपापसात भिडवण्याचं काम या ठिकाणी करतायत. आम्हाला या हिंदी सक्तीचे करण्याबद्दल एकच हे आहे की तुम्ही जे 5वी पासून चालू आहे तेच त्या ठिकाणी चालू राहावं अशी मागणी या ठिकाणी केलेली आहे आणि ती या सरकारला मान्य करावं लागेल, नाहीतर आम्ही या लोकांना फिरून देणार नाही.